Hare
काय जाती लक्ष्मण महाराज नंदू महाराज
जाती मी हे ऐशी काय जाती अवघड किती पाहता नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे अंधाराने तेज नेले अंधाराने तेज नेले दृष्टी खाली अंतर नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे तुका म्हणे सवे देव तुका म्हणे सवे देव घेता ठाव दावेल नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे विठाला विठाला शिकाय जाती मी हे शिकाय जाती अवघड किती पाहता नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे असं सेवेसाठी निवडलेला अभंग सकल संत श्रेष्ठ विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 कडव्याचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामधून तुकोबराय तुम्हाला आम्हाला सर्वांना मनुष्य देहात आलेल्या जीवाला बोध करतात उपदेश करतात। संतांचं जे बोलणं असतं ते जीवाच्या कल्याणाचं असतं म्हणून जीवानं जीव लावून ऐकायचं असतं। जीवाला जीव लावून ऐकायची सवय आहे परंतु जीव जीवाचं ऐकतो जीव लावून कधी संताचं ऐकतो कोणाचं ऐकतो जीवाचं जीव लावून ऐकतो का संताचं सांगा ना तुम्ही घरच्याचं जीव लावून ऐकता का संताचं सगळ्याला घरचे आहेत की नाही संताचं ऐकल्यासारखं करतो का ऐकतो कशाला फरक पडून मारायला फरक पडायला का किती सत्य व्हायलेत पंक्तीला काय कमी आहे का खायला नाही का तुमची पांडी सांगती पंक्तीला काय काय कमी आहे का खायला फरक पडायला का नाही का काऊन फरक पडायला संताचं ऐकलं आता तुमच्या घरच्याचं तुम्ही नुसतं ऐकल्यासारखं करा ना 4-8 दिवस नुसतं ऐकल्यासारखं करा तुम्हाला कशात काढतात पानत्या कशात काढत्या येड्यात काढत्या बोलत जाणार नाही का आणि संतांनी तुम्हाला कशात काढलं असेल मग संतांनी बी तुम्हाला काढलंय कशात काढलंय लक्षात ठेवा संतांनी आपल्याला मूर्खात जमा केले संतांनी आपल्याला मूर्खात जमा केले म्हणून आपला मूर्खपणा जर बाजूला करायचा असेल तर घरच्याला सोडायचं नाही पण संतांचं मात्र जीव लावून ऐका काय बोलणंय तुकोबारायांचं नाही का काय बोलणंय तुकोबारायांचं आणि कोणाकरता बोलणंय ते आपल्याकरता बोलणंय आपल्या घरचे माणसं आपल्याकरता बोलत नाहीत त्याच्या करता बोलतेत का आपल्याकरता कोणाकरता बोलतात आपण मेल्यावर आपल्याकरता रडत आहेत का त्याच्या करता कोणीच बोला ना काय काऊन असे गज बसली कोण असतो बोलता येतं की नाही तुम्हाला तुम्हाला पाहायला पाहुणे आले तेव्हा नुसती पाहुण्याकडे पाहू लागले का तो नाव काय आहे म्हणल्यावर बायका दिल्या नसत्या तुम्हाला मात्या लोकांना म्हणजे असे पोरग नुसतं पाहिलं बघ तोंडाकडं त्या विचारलं काय काय तो नाव तर नुसतं पाहू लागलं असं म्हणले असते की नाही तुम्ही घडघड बोलले म्हणून बायका भेटली अरे आता तर बोलून सुद्धा भेटणार
आता किती बी बोललो तर भेटायलेत का बायका? पोरायचे बाप भाग्यवान होते का? हे काट्टे भाग्यवान आहेत आता. बाप भाग्यवान होते, त्याचे बायका भेटले त्याला नाही का? म्हणून लक्षात घ्या, संतांचं जे बोलणं आहे आपल्या कल्याणाचं आहे, जीव लावून ऐकलं पाहिजे नाही का? आणि तुम्हाला जे विचारणार आहे आता इथून पुढं, तुम्ही काय आज नवीन कितवा सप्ताह आहे हा? किती? चौथा. याच्या अगोदर सप्ते झालीच नाही का? मग ते आहे का? मध्यंतर बरं बनले होते, पण आता बंद होऊन घडले तरी 4 वर्ष झालीत ना, नाही का? 3 वर्ष झाली असं का? म्हणून लक्षात घ्या आणि जे विचारलं त्याचं उत्तर देत जा, कारण चुकलं बी तर चूक दुरुस्त होत असती. असं समजू नका चुकलं, कारण आपण जर डॉक्टर समोर बसलो आणि ते जर विचारलं तुला काय झालं, नुसतं त्याच्याजवळ पाहू लागलो, काय म्हणून द्यावा त्याला नाही का? लक्षात घ्या. पण तुकोबारा काय सांगतात आपल्याला? सगळे करता सांगतात आणि सगळे करता एक वचनी सांगतात, याला निवडून त्याला निवडून त्याला निवडून असं नाही सांगत. नाहीतर निवडून म्हणल्यावर मोठ्याले लोकांना सांगितलं असतं, लहानाला सांगितलंच नसतं. संतांनी तुकोबाराय म्हणतात नाही का? भजनामध्ये तुकोबाराय म्हणतात, आपण नेहमी प्रमाण घेतो. काय म्हणतात तुकोबाराय? माझं सांगणं अगदी उघड आहे, अगदी उघडे, सगळ्याला कळायला सारखं सांगतो मी. हाती टाळ दिंडी मुखी नाम, हाती टाळ दिंडी मुखी नाम, उघड्या रानामध्ये सांगतो सगळ्यांना. हाती टाळ दिंडी मुखीना मगाने, पुन्हा गजर होतो बहु मोठ्याने, पुन्हा नाही निवडली थोर लहाने. ठोकर शिष्य केलेत का आम्ही? नाही. सगळं सांगायला नाही निवडली थोर लहाने. मात्र आता तुम्ही नका निजू भिकीच्या भेने घा. म्हणजे संतांच्या बोलण्याकडे लक्ष देणं हे संतांना भीक घालणंय, म्हणून तुम्ही आता लाजू नका. म्हणून सगळ्यांना सांगितलंय, कोणाला कळालंय का कळाना. म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये काय सांगतात आपल्याला नाही का? आजच्या अभंगामध्ये काय सांगतात हे आपल्याला थोडस विस्तारानं बघायचंय. 1-1.5 तासामध्ये 2 तासामध्ये आपला कार्यक्रम होणार आहे. लक्ष देऊन ऐका, फक्त ध्यानात ठेवू नका. म्हणजे पुन्हा दुसऱ्यावर काय सांगू मला तुम्ही जर ध्यानात ठेवलं नाही का? लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन ऐका, लक्षात घ्या. म्हणून काय सांगतात तुकोबाराय आपण त्या असणाऱ्या अर्थाकडे आता जाऊ. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंविद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू. सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारा तुझ. आत्मरूप गणेशू केली स्मरण सकळ विद्यांची आधी करण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ध्यान.
करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी हे ऐशी काय जाती अवघड किती पाहता, नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे म्हणून तुकोबा आहे आपल्याला सर्वांना सांगतात. कारण सगळ्यांना मी हे नेहमी परिचयाचं पाठातलंय, म्हणण्यातलंय, वापरण्यातलंय. मी म्हणून कोण मागत नाही, मी म्हणून कोणाचा निश्चय नाही, पण काय म्हणून निश्चय मीचा, मी बद्दल काय ठरवलंय आपण, काय संत सांगतात ध्यानात घ्या, कल्पना करू नका. विठाला काय निश्चय आहे मी बद्दलचा, भगवान सांगून गेले मी बद्दल, संतही सांगतात. भगवंताचं बोलणं थोडं कठीण होतं म्हणून संतांनी आपल्या भाषेत आणले. भगवान सांगतात संस्कृतामध्ये, ममई वंश जीव लोके, हे संस्कृत मध्ये सांगित देव नाही का, जीवभूत सनातन हा याचाच अर्थ आपल्याला व्यवस्थित न कळल्यामुळं त्याच परमात्म्यानं पुन्हा ज्ञानोबारायचा अवतार धारण केला. आणि ज्ञानोबारायचा अवतार धरून पुन्हा भगवद्गीतेला तिला काय केलेले भगवंताला तिला मराठीमध्ये खुलवले. संस्कृताची गाठी उघडवून ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवी. त्या गीतेमध्ये लक्षात घ्या, संस्कृत मधलं ज्ञानोबारायनं मराठीमध्ये आणले. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक, सगळ्यांच्या हृदयामध्ये, कोणाकोणाच्या याच्या यावर जेवढे जीव आहेत 184 तितक्यांच्या शरीरात मी भगवान म्हणतो. तर एरवी सर्वांच्या, माणसाचं देह धरलंय का त्यांनी, हे सर्वांच्या, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. हे देवाचं बोलणं, हे संतांचं बोलणं, देवाच्या बोलण्यातून देवसंत झाला आणि त्याला हे बोलणं आपल्या करता प्रगट केले. तरीही बी आपल्याला कळना म्हणून लास्ट तुकोबाराय आली सगळ्यांच्या शेवट. आणि तुकोबारायांनी सुद्धा मी बद्दल उच्चारण केलंय, मी तो वासुदेव, मी तो वासुदेव आहे. आपल्याला मी वासुदेव वाटतं का माणूस? काय वाटतंय? मी माणूस हे वाटतंय. याला जर विचारलं तर ह्या म्हणतात आम्ही बाय आहे. आपल्याला विचारलं तर म्हणतात माणूस आहे. नुसते माणसावर हे काय खुश आहे का? नाही. आडनाव म्हणतो मी मगर आहे. कोण आहे? मगर आहे. कोण आहे? वेगळ्या वेगळ्या आडनावाचा आहे का मी? काय मीला जात? कोण आहे मी? मी तो वासुदेव. तत्वानं जर पाहिलं तर मी वासुदेव आहे. आणि हे संतांना माहित आहे. हे बाकीच्यांना मायबापाला माहित नाही मी वासुदेव म्हणून. आपल्या मायबापाला मी कोण आहे माहित नाही. मायबापानं जातीचं खानदानीचं आपल्या पाठीमागं लिगाड लावले.
ते व्यवहारातलं व्यवहारा करताय आणि आपण आपल्या करता समजून घेतलंय. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी तो वासुदेव तत्वतः कळो येईल विचारिता कुणाला आहे ठाऊक सौभाग्या संता अभाग्या का सौभाग्या. सौभाग्या नाही दुजा आणि मागुता गा दुसरा मी नाहीच. मी वासुदेव म्हणजे मी परमात्मा आहे. मी वासुदेव म्हणजे सगळ्यात वास आहे माझा, कोणात नाही. असं एका विद्युतचा सगळ्या बल्ब मध्ये आत्ता वास आहे. मंडपातल्या का गावातल्या, गावातल्या का जगातल्या, जगातल्या बल्बामध्ये विद्युतचा वास आहे आत्ता. लक्षात घ्या. तसं माझा सगळ्यात वास आहे हे जरा नीट ध्यानात घेत जा. नुसते सप्ते नका करू. सप्तेवाल्या हो जरा ध्यानात घ्या. डोळे उघडा जरा. संत कोणाबद्दल सांगायले? मी बद्दल. मला मी तर माणूस तर वाटायलो, पण पोरगा पाहिलं की बाप वाटायलो. माझ्या भौतिकात थोडा करा नाही का? पोराला पाहिल्यावर बाप वाटतो का? त्याचा दुसरा बाप हे म्हणलं तर टकुर सरकन का नाही? तुमच्या पोराचा बाप जर दुसरा दाखविला तर तुम्हाला बरं वाटेल का? मग पोराकडे बरं पाहिल्यावर तुम्हाला बाप वाटतो की नाही? आणि बायकोकडे पाहिल्यावर नवरा वाटतो. अरे अरे काय तुकडे केले तो तू हे. सुनाकडे पाहिलं की सासरा वाटायला, यो भाईकडे पाहिलं की यो हाय वाटायला नाही का? आई बापाकडे पाहिलं की मुलगा वाटायला. मी इतका आहे का? मी जरा ध्यानात घ्या. डोळे उघडा. डोळे झाकून रात्र करू नका. लक्षात घ्या. मी बद्दलची माहिती तू कोणाला देतात आज? कोण आहे मी? काय स्वरूप आहे माझं? मी माणूस आहे का? माणसाचं किती तऱ्हा झाल्यात, किती तऱ्हा झाल्यात ह्या शरीराच्या. ह्या शरीराचे मुठी घेतली की नाही लहानपणी? आता घ्या वाटतील का? काहून? तेच शरीर आहे का बदललं? बदललं महाराज. हा आता ह्या लेकराला मुख्य घ्यावं देव वाटत नाही का? हे घेतले तरी लेकरू घेऊ देतं का? काहून सरी धसकट टोच देत ना त्याला कवड्या लेकराला. येडे झाले का नाही का? मी बद्दल लक्षात घ्या. हे हळद लावलेलं सगळे हळद लावली बाबा. अरे चांगल्या चांगल्या हळदी लागला त्याडे हो. आता तुम्ही अशा खोबड्याला कोण हळद लावले नाही का? चांगले चांगले बेजार आहे तुला तुला लागली हळद. आता अवघडे हळद लागली. तुमच्या हळदीच उगल्याकडे एक वाटवा नाही का? हा म्हणून हळद लावलेलं शरीर नाही का? हे लग्न झाले कळतं ना बाबा. बोलण्याचं राग घेऊ नका. तुम्हाला एकटा धरून बरं, सगळ्यांना धरून बरं. कारण हे सगळे यायचे लग्न झाले म्हणून सांगा. असं काही होलाट बोल नाही का? म्हणून हळद लावलेलं शरीर आहे का हे? नाही महाराज. हळद लावलेलं गेलं. हळद लागलेलं शरीर गेलं. आणि हळद लागलेली आठवण आहे की नाही तुम्हाला? हळद लावलेली आठवण जीवाला आहे का शरीराला? जीवा. जीव तोच आहे का बदलला? त्या टायमाला जीव त्याला लहान म्हणत होते, बालक म्हणत होते, तरुण झाला म्हणत होते, आणि आता म्हातारा झाला म्हणत. जीव म्हातारा झाला का शरीर? नीट ऐका. लक्षात ठेवा. हा काहीतरी याचा उपयोग करून घ्या संतांच्या वाक्याचा. तुम्ही उपयोग करणार पण घरच्या मायबापाच्या शब्दाचा, जगाच्या शब्दाचा. जगाच्या शब्दात तुम्ही बसत नाहीत. तुम्ही मीला कोणी कोण पाहिलेत? डोळ्याकून पाहिलेत. मी डोळ्याला दिसत नाही. लाईन डोळ्याने दिसली का? नाही दिसली. हे लाईन शिवाय दिसतं का? डोळ्याशिवाय दिसतं का? हे मी डोळ्याला दिसत नाही. मला पाहायला डोळे कामाचे नाहीत. जग पाहण्याकरता डोळे आहेत का? मला पाहण्याकरता. आणि मी डोळ्यांनी मला पाहायला समजायला लागलो. मला पाहायला बुद्धी लागते. महाराज काय व्हायले बरं? आम्हाला घोटाळा का करू नाही का? नाहीतर मला कुंकडं न्यावं जावं. तुमचा घोटाळा माझा बी घोटाळा. तुमचा अपमान नाही, कारण वाक्य संतांचे आहेत. ते तुमच्या घरचे आहेत का? ते वाक्य संतांच्या घरचे तुम्ही उच्चारायले. मी बी संतांच्याच घरचं बोललं. आमच्या घरचं कोणी ऐकन का इथं घरानं सांगायला तर नाही का? म्हणून लक्षात घ्या. आपले डोळे जे आहेत जग पाहण्याकरता आहेत, विषय पाहण्याकरता. आणि आपल्याला आपण विषयात बसवलंय. आपण दिसणारे नाहीत महाराज. लक्षात ठेवा. मी दिसत नाही. मला पाहायला बुद्धी लागते. आणि ती बुद्धी मी संसारात वापरायलो. आणि संसारात वापरायचे डोळे इंद्रिय मी माझ्याकरता वापरायलो.
संसारात बी वापरायलो माझ्या करता बी वापरलं. तुम्ही गोरे पान आहेत का? शरीर गोर आहे का? तुम्ही शरीर गोर आहे, जीव नाही गोरा. काळ्या शरीरातला जीव काळा आहे का? बाईच्या शरीरातला जीव बाई आहे का? माणसाच्या शरीरात असं घडघड बोला म्हणजे मला करमत आहे, म्हणजे तुम्हाला कळायला हे मला कळतंय नाही का? बाईच्या शरीरातला जीव बाई नाही, माणसाच्या शरीरातला जीव माणूस नाही. लक्षात घ्या, देशमुखाच्या शरीरातला जीव देशमुख नाही, पाटलाच्या शरीरातला जीव पाटील नाही, बलुतेदाराच्या शरीरातला जीव बलुतेदार. शरीर ओपन आहे का ओबीसी? काय भूत मारली. कोण आहे जीव? ओबीसी आहे का ओपन? ओपायला घ्या काय बोलायला? कोण सांगत याच्या डोक्यात भूस घुसले आणि एकमेकाकडे कस करून पाहिले ते घेणं देणं खंदी लावून येणं. कोण रे बाबा जीव? काऊन नाही संताची संगत केली? तुला उजेड नसतं का? उजळण्यासारखा टाइम आहे आता नाही का? आता मनुष्य देह म्हणजे उजाडणं. नामदेवराय म्हणतात बरं का, लक्षात घ्या. उठा उठा प्रभात झाले, उठा उठा प्रभात झाले, उठा समजा त्याला. कारण इतर देहातल्या जीवाला कधीच उजडत नाही, दिवसा अंधारे द्यायच्या पुढं. तुम्हाला तुम्ही अंधारात सांगू शकता, ओ अमुकराव आता अंधारात माणूस उभा राहा, कुठे तुम्ही? तो त्याला बी दिसत नाही, याला बी दिसत नाही, तो तुम्ही इथं. काय ताकद आहे माणसाच्या देहामध्ये नाही का? म्हणून आता उजडले उठा. मनुष्य देह म्हणजे उजडलं समजून घ्या. आणि उजडल्यावर काय करा? सकाळी सकाळी कामा धंद्याला लागा का? उठा उठा प्रभात झाली, आता चिंता श्री विठ्ठल माऊली. का काऊन त्याचं स्मरण करायचं? महाराज कोणीच त्याच्यासारखं नाही तुम्हाला धावून यायसारखं. कोण धावून यायसारखं आहे तुम्हाला? कोणीच नाही. कोणाचा भरोसा ठेवू नका. भरोसा काय आता? कोण आणि अवचित्ता तैसीच झाली कीर्ती तया मज बहुता. एक देवाचे हाका मारल्याबरोबर धावून यायसारखा. चिंता श्री विठ्ठल माऊली, दीनजनाची सावली, येई धावणी स्मरताची. स्मरण केल्याबरोबरच तो परमात्मा धावून यायसारखा. नाही स्मरण करणाराची वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटे जे
वाट पाहतो महाराज, वाट पाहे उभा, त्याच्या कामाकरता वाट नाही पाहतो. भक्ताला भेटून क्षणी त्याला वेगळाच आनंद निर्माण होतो, नाही का. म्हणून देव इतकी वाट पाहतो आपल्या सर्वांना देव आवडतो नाही. सर्वांच्या आवडी, सर्व देवाच्या आवडीचे आहेत. आत्ता आपल्याला देव ध्यानात आहे की नाही कोणा ठेव, पण सगळे देवाच्या आवडीचे आहेत. कारण का, सगळ्यांचा श्वास कोण चालवले आत्ता? तुम्ही तुमच्या जीवावर बसले का श्वास चालू आहे म्हणून? आणि कोण चालवायला श्वास? तुमच्या हातात आहे का? तुमच्या हातात असता तर कौरव कधी चालू ठेवला असता म्हणले असते, हो तिचं असं वाजत असं नाही. आणि श्वास असल्यावर चालू असल्यावर तुम्हाला जाळलं असतं का? खाऊन जाळायलेत, मग खाऊन जाळायलेत. श्वास बंद झाला की श्वास तुमच्या हातात आहे का? नाही का? हा, तुम्हाला माहिती आहे का, चांगलाच जर माणूस असला तरुणा, आणि तरुण माणसाची जर बायको मेली तर ते रडत, तिला काही प्रयत्न करतो उठवायचे. एका घरात 2 मोबाईल असावं आणि एका मोबाईल मधलं बॅलेन्स संपाव, आणि त्याच्या पोराला फोन करावा घरून वावरात. ते म्हणलं दादा कावाचा फोन लावायला तर उचलीत ना. ते म्हणले याच्यातले पैसे संपले. त्याला तिथून टाकले पैसे. कुठून? त्या मोबाईलात मध्ये होते पैसे, त्या मोबाईल मध्ये खिशात बी नव्हते. त्या मोबाईलातले मोबाईल तर टाकले. आता बायको मिली तर टाकता तो श्वास काय त्याजवळ नाहीत का? टाकता येतात का? नाही टाकता येत. परतंत्र्यात जीवन जगतो आपण. तेच जीवन कसं जगतो? अरे देव जगवतोय आपल्याला. काय प्रेम करायला देव सगळ्यावर. त्याचं नामस्मरण करा, त्याच्या नामस्मरणाने त्याची कृपा होईल आपल्यावर. आणि त्याची कृपा झाल्यावर संतांची भेट होत असते. संतांची भेट झाल्यावर मी कोण हे कळत असतं. लक्षात घ्या किती अवघड आहे. म्हणून हे कळायचं जरा ध्यानात घ्या. तुमचं कोणी नाही आत्ता इथं ह्या गावात. माझं कोणी आहे का? कोणी आहे. आणि तुमचं कोणी एक नाही. आता मला जर एखादा अटॅकचा झटका याचा असला तर सगळ्याच्या घरी येईन का नाही? कारण माझं कोणी इथं, आणि तुम्हाला येईन का? अरे तुमचं गाव बुच गाव भरलंच म्हणतात की आम्हाला येईल. कसं काय येईल? नाही का? तुमचे घरं दारटच भरलेत. अरे ह्या लोकांना घरं नीट ठुले नाही, शरीर नीट ठुले नाहीत. यायनं घरं जरी नीट ठुलेत का? कोणाच्या घरात जा आता गार सुटला की ते गार पडतो. कोणाच्या घरात जाऊन राहण्यात बाहेर गरमी ना आता गरमी, जास्तच गरमी. घरं नीट ठुले नाहीत. अरे याने शरीरात नीट ठुले नाहीत, आणि मन नीट ठुले नाहीत, आणि घरं नीट ठुले नाहीत. कुणी कोण नीट मानवा यायला. म्हणून देवाचं भजन करा. विठाला आपण भजनातून कमी पडतो. खूप भजन म्हणलं पाहिजे. आता तर टाळी वाजून म्हणायचा चान्स आहे. एकटे असल्यावर टाळी वाजायची गरज नाही. पण देवाच्या भजनापासून जीवन जगूच नाही माणसाला. तुकोबाराय ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेवा जिने नामे जीवन जगणं काय लाज नाही त्या जीवन जगणं. ज्ञानदेवा जिने नामे विन व्यर्थ. मित्र रामकृष्ण पंथ क्रमे वेला म्हणून नेहमी नामस्मरण केलं पाहिजे. तोच एक आपल्याला आधार आहे. आणि त्या आधारानं आपण भजनातून कमी पडायलो. मी बद्दलचं अज्ञान बाजूला व्हायला भजनच लागतं. मराठीप्रमाणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाय. आणि ते जर आपण भजन
लागलं तेवढं भजन केलं जर तर काय होत असतं, ईश्वराची कृपा होते महाराज. आणि ईश्वराची कृपा झाल्यावर जे काय भानगडे आणि हे शरीर काय भानगडे कळायला लागतं माणसाला. अच्छा घ्या. आणि हे कळायला लागल्यावर माणसाला एकटं नाही असं उदास वाटत. याच्यात तर कोणी सांगणार नाही, मला तर काही कळलं नाही. लक्षात घ्या, असं उदास मला सुटतं. लक्षात घ्या. अरे ह्या लहान लहान पोरी पारण्याला बसलेले असतील का नाही गावामध्ये, याच्यातल्या काही पोरी जर उपोर झालेल्या असतील तर त्या पोरी आई वडिला करता पारायण करायला का चांगलं घर भेटाय करता, विचारण पोरीला. माय बापाचं चांगलं हो वाटायले त्याला का चांगलं घर भेटा वाटायले. आकली कुठं मातीत गेले काय तुमच्या? इतकुले लेकर आहेत ते. माय बाबाची तयारी आहे. वाव तवायला द्यायची का नाही म्हणतो ते. वावरावाल्याला द्यायची म्हणतो ते. कोणाला द्यायची म्हणतं? सर्व्हिस वाल्याला. आता ह्या पोरीने त्याच्या करता पारायण करा, उपास धराव का तिकडे घरा करता. अरे काय पागल काय तुम्ही? ही विचारण द्यायला करायला देवा चांगलं घर भेटू दे का हे घर चांगलं होऊ दे. अरे काय येणे झाले तुम्ही. आणि यायची तयारी 2 एकर धक्का लागला तर हरकत नाही, पण कुठं नेऊन घालायची? चांगल्या घरी नेऊन घालायची. नाही जर सांगितलं महाराज काय करता त्या सर्व्हिसला 30 एकर आणि ते म्हणता मग मी पोरगी वावरात जाऊ देणार नाही. आणि मग काही इकून खावा देतो काय तिथं? कशा करता देतो मग नाही का? अशी स्थिती आहे. तरी सुद्धा त्यांच्या जिज्ञासा निर्माण झाली. कारण त्या उपवर झाल्या. त्यांना पक्क माहिती की ह्या घरात आपलं कल्याण, ह्या घराच्या जीवावरच कल्याण आहे, पण ह्या घरात नाही. लक्षात घ्या, ह्या घराच्या जीवावरच आहे, पण ह्या घरामध्ये आपलं कल्याण नाही हे त्यांच्या लक्षात येतं. मग आपल्याला कधी लक्षात येईल? अरे भजनच करीत नाहीत आपण देवाचं. भजन केलं जर तर ईश्वराची कृपा होते. ईश्वराची कृपा झाल्यावर शरीर काय भानगडे लक्षात येतं आपल्या. आणि काय भानगडे लक्षात आल्यावर कोड्यात सापडतं माणूस. आणि हे कोडं देवालाच ओळखू येतं. महाराज इतकी तळमळ करतो देव, ज्याचं चित्त शुद्ध झालं असेल भजन करून करून नामस्मरण करून करून देव इतका तळमळ करतो, इतका तळमळ करतो. कारण त्या चित्त शुद्ध झालेल्याकडेच लक्ष असतं देवाचं. चित्त शुद्ध झालेला माणूस संसार मागत नसतो, ध्यानात ठेवा. चित्त शुद्ध झालेला माणूस देवाला संसार मागत नसतो. आणि मागितला तरी देव संसार देऊ शकत नाही. देव देऊ शकतो पण मोक्ष द्यायचं त्याच्या हातात आहे, संसार द्यायचं त्याच्या हातात नाही. संसार तुमच्या आदरष्टावर आहे. कोणाच्या? प्रत्येकाच्या, सगळ्याच्या आदरष्टात ठरलेले किती पोरं होणार, किती पोरी होणार, किती संपत्ती मिळणार हे आदरष्टावर आहे. प्रयत्नावर नाही. जरा ध्यानात घ्या. आणि आपण हे प्रयत्नावर घातले, सारखे प्रयत्न करतो. आदरष्टाकडे लक्ष ठेवा. आणि हे कळण्याकरता संतांची गरज आहे. पण देवाला मात्र दम निघत नाही. जसं पोरीच्या बापाला दम निघत नाही, अरे घरात उपोर पोरगी झाल्यावर बापाला झोप लागत नाही. चांगल्याच्या हातात पोरगी पोहोचायची. तसं आपलं चित्त जर शुद्ध झालं तर परमात्म्याला असं वाटतं की याला संतांच्या हातात द्यायचे लायक झाला. आता कोणाच्या हातात? संतांच्या हातात द्यायच्या लायक झाला. पण आता संत जर नाही भेटले, जर इतकी देव तळमळ करतो महाराज, संत जर नाही भेटले ना, देवाची इतकी तयारी असते. आपणाची देव होय माझ्या विठो
तुकोबा लिहितात, कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. पण कधी पडिये देह भाव. आता घ्या पुढचं. ज्यावेळेला देह भाव पडन त्याचा, देह मी वाटणार नाही, पडिये देह भाव मग पुरवी वासना तिथे आपण पासणे. अशी स्थिती होते महाराज. आणि या स्थितीच्या अलीकडे आहेत आपण. या स्थितीच्या आपण अलीकडे असल्यामुळं तर तुकोबारायाने लिहिले अभंगाच्या पहिल्या कडे. अवघड किती पाहता मी ची काय जात आहे. कारण मी इंद्रियाने दिसत नाही आणि मला मी डोळ्याने दिसणारा समजतो नाही का. मला मी कल्पनेवरून घातले कोणत्या तरी जातीचा आहे, कोणत्या तरी धर्माचा आहे, कोणत्या वर्ण आश्रमाचा आहे. अनेक प्रकारच्या कल्पना आपल्या ठिकाणी आपल्याबद्दल येतात. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा आणि अडचण निर्माण झाली त्याच्या योगानं त्याने पडे गोवा नेणे हरी अशी स्थिती झाली आपली. अशा जेव्हा तर ती स्थिती बाजूला करायची म्हणून मायबापा हो भजन करत जात जा, नेहमी भजन करत जात जा. फार गरज आहे भजनाची. भजनानं आपण कमी पडलो, कशात कमी नाही. फक्त देवाचं भजन करत नाही आपण. रात्रंदिवस देवाचं भजन करत जात जा. देवाचं नाव मुखामध्ये राहू देत जा. तितकाच एक आश्रय तुमच्या घराचा तुम्हाला मुळीच आश्रय नाही. आता तुमच्या घरचे तुम्ही मालक आहेत. श्वास चालू असल्यामुळं का चांगले दिसतात म्हणून? श्वास संपल्यावर तुम्ही घरचे मालक का मुर्दा? मुर्दा मुर्दा. श्वास संपल्यावर तुमची तयारी मळ्यात का घरी तुमच्या पडते गळ्यात? मळ्यात. दोन्ही गळ्यात. सगळी तयारी कुठं जाती? बरं सगळी तयारी मळ्यात शरीराची का जीवाची? काय भानगडे? शरीराची तयारी आहे. शरीर तर तुम्ही आहेत का? नाही, कारण शरीर आत्ता बदलायला लागले. बालपणा चांगला नव्हता का? तरुणपणा चांगला नव्हता का? नव्हता का तरुणपणा चांगला? दाबून धरता आला का? नाही का? आता रिवर्स घ्या बरं गाडी. तरुणपणा बसतो घेता येईल का? पुढं पुढं चालता येईल का? मागे रिवर्स घेता येईल? पुढं पुढं. मागची जागा चांगली नव्हती का? होती महाराज, पण आपल्या हातात नाही. ती पारतंत्र्यात येत आपण आता का स्वातंत्र्यात? पारतंत्र्यात हे घरचे चांगले असलं तरी सुद्धा
अशी आपली स्थिती आहे. ही ती स्थिती तर बदलायची आपल्याला, आणि फक्त मनुष्य देहामध्ये बदलता येते. आणि मनुष्य देहातला जीव संसार सुधारायच्या माग आहे, आणि संसार आदर्ष्टावर आहे, प्रयत्नावर नाही. ध्यानात घ्या, तुम्ही करायचं तसं होतं, ठरवलं तसं होतं का, जसं व्हायचं तसं होतं. बरंच माहिती मग सगळे नाही का. मग आपण जसं व्हायचं तसं नीट करायचे माग आहेत का, भजन मारायचे माग आहेत. महाराज चांगली चांगली माणसं. एकदा रावण काय झालं, रावणाच्या घरी सगळे देव लोक कामाला होते. सगळे देव लोक कामाला होते. सटवी पाय दाबायला होती. रावणाचे पाय दाबायला कोण होतं? सटवी होत. त्याला अंग टाकायचंय आणि तिला पाय दाबायला सुरुवात करायला लागली. आता पाय दाबता दाबता त्याला डुकली लागली. डुकली लागल्यावर एक सुवस्रवा नावाची बाई, तिला झाला होता मुलगा. आता हिच्या हातात त्या दिवशी 5वी होती म्हणून हिच्या हातात 10 अक्षर टाकायला जावं लागतं. तिने याला डोळा लागलेला पाहिल्याबरोबर उठली की गेली त्याचा अक्षर टाकायला. ती तिकडे जाऊस तर याला पुन्हा चेव आला. चेव आल्यावर म्हणला ही कुठे गेली सटवी? सटवी कुठे गेली म्हणल्यावर तिथून आल्यावर दटिली. महाराज कुठे गेली? म्हणजे तुम्हाला माहित आहे मला काही एक काम आहे का, सगळ्यांचे अक्षर आपल्याला मला हाताने टाकावं लागतं नाही का, माझ्या हातचा नियम आहे. ते म्हणले मग काय ते आले यामध्ये? ते म्हणले त्याचं भविष्य असतंय त्या जीवाचं. म्हणलं मग माझं भविष्य सांग, तो आत लिहिलं असेल ना माझं हवी. ती म्हणली आता ती फाईल किती खाली गेली, आता आम्हीच्या मागणीच तसं ह्या करायच्या, आम्ही कुठं कोणाचे कार्ड पाहत बसावं. सही आमची नसते हो, पण काय सही मला सांग. आता ते त्याला दटलं ना तिला. महाराज ती आता बिचारी गरीब होती, गेली भेली. म्हणली बरं आता तुला सांगूच का भविष्य? जा म्हणली घरातून कुंखाचं करंड आणि पाणी आणलं असं गिलासामध्ये आणलं. त्यानं घरात जाऊन कुंकू आणलं, पाणी आणलं. म्हणजे टाक माझ्या हातावर पाणी टाक, असं टाकीला असं कालीला असं असं करून असे असे हात केले. हा सटवी. त्याची लल्लाट रेषा तयार झाली आणि त्याच्यासमोर हात धरले. वाच बघा या हातावर, त्या हातावर आली ती लल्लाट रेषा, सटवीच्या हातात आली. हातावर आल्यावर सांगितलं वाच. त्यानं वाचायला सुरुवात केली. या पृथ्वी तलावर आज अज राजा राज्य करतो. त्यावेळात अज राजाचं राज्य होतं. त्या हातावर लिहिलं होतं उज्या आज हयात या असणाऱ्या राज्यामध्ये अज राजाचं राज्य चालू आहे. कालांतराने त्याच्या पोटाला दशरथ येणार आहे. कोणाच्या पोटाला? अज राजाच्या. आणि त्या दशरथ राजाच्या पोटाला रघुनाथ येणार आहे आणि त्याच्या हाताने रावण मारणार आहे. कशाला कळत का हानी असलेला? आता झोप येईन का? नाही का. आता हे राज्य भोगाच्या मागे लागला का त्या प्रयत्नाच्या मागे लागला? नसलेलाच रोग काढून घेतला का नाही, निधन केलं रोगाचं. भारत लगेच तयारी केली त्यानं, लगेच तयारी केली. आज राजाला निरोप पाठवलाय, लढायला तयारी व्हा, युद्धाला सैन्य यायलंय. आज राजा म्हणला घेणं देणं शिकणे आता हे. भारत त्यानं बी सैन्य तयार केलं. सैन्य तयार केलं इकडून त्याचं सैन्य, तिकडून त्याचं सैन्य. लंका पार करून आपल्या भारतामध्ये आलं ते. पण भारतामध्ये आल्यानंतर सुसज्ज असणारं इकडचं सैन्य, आणि सैन्य तयार झाल्यानंतर यानं पुन्हा डोकं लावलं. त्या सैन्यात कधी हे सांगण्याचं धिंगाणं होईल, त्या धिंगाण्यात जर ते पळून गेलं तर आपल्या गाव हाती लागेल. यानं डोकं लावलं. यानं डोकं लावलं. आता डोकं लावणारे कोण असते? संसारात कोण बिगर डोकं लावल्याचं आहे का? म्हणून डोकं लावलं आणि सांगितलं राजा जाऊ दे, हे युद्ध नाही आपल्याला बंद करायचं, फक्त आपल्या दोघांचं तुंबळ युद्ध करायचं, आपलं मल युद्ध करायचं आपल्या दोघांमध्ये. ते राजा काही सामान्य नव्हतं. ते म्हणलं हो मल युद्ध तर मल युद्ध. पण रावण म्हणलं मल युद्ध करायचं, मग या खाली. दोघं खाली आले. राजा म्हणला आज राजा म्हणला अरे आपण युद्ध करू, पण आपल्याला तिसरं पाहणार कोणी पाहिजे ना. ते म्हणला हे काय माझं सैन्य ऐकून तुझं ऐकून. ते मला हे मायाकून बोलतील, ते तुझ्या कोण बोलतील, खरं कोण बोल? तिसरा कोणीतरी पाहिजे आपल्या दोघांच्या विरहित. म्हणजे आता इथं कोण आणावं तिसरा? आज राजा म्हणला चल आपण स्वर्गात जाऊ. ते म्हणले मला कसं येत येईल, कारण हे रावण होतं, याला स्वर्गात जायला आदेश होता का? ते म्हणला अरे माझ्या हाताला रे तर कोणी स्वर्गात आवडलं तुम्हाला काही म्हण. झाले तयार. परत त्याला हाताला धरलं रावणाच्या. धरल्याबरोबर रावण त्याला स्वर्गात अजिबात कोणी अडवलं नाही. राजा स्वर्गात पोहोचलाय. आनंद झाला इंद्राला. रावण आणि आज राजा आपल्या दरबारात आले, त्याचा आदर तीर्थ केले आणि आदर तीर्थ केल्यानंतर सांगितलं महाराज कुणीकडे आले. लक्षात घ्या आता पुन्हा काय झालं पुढं. सांगितलं महाराज आम्हाला युद्ध करायचे आणि कोणी तिसरा बोलू नका, तिसरा कोणीतरी पाहायला पाहिजे म्हणून आम्ही इथं तुमच्याकडे आहोत. खरं बोलणार इथं आलं म्हणल्यानंतर इंद्र सांगितलं काय हरकत नाही. पण आता ते देव लोक आहेत महाराज. देव लोकांनी काय केलंय, इंद्र आज राजाला घेऊन थोडस बाजूला गेलाय. तितक्यात बृहस्पती आलेला आहे तिथं.
बृहस्पती आला आणि त्याला विचारलं आज राजाला काय भानगड आहे. ते म्हणजे आमचं युद्ध होणार आहे इथं. रावणाच्या काळात सांगितलं अरे कशाला युद्ध करतो घेणं देणं सोपं तुला सांगणार गुळानं मरतोय त्याला वीस काय करायचं. म्हणलं काय करायचं. म्हणलं काय नाही ह्या भिताडावर जाऊन कवडावर एक लाथ घाल. ह्या कवडावर जाऊन एक लाथ घाल. कवडाला लाथ घातल्याबरोबर कवड पडलं की हे मरतो. म्हणला कोण रावण. कशाला मारायचं कशाला युद्ध करायचं सोपा उपाय. त्याला बरं वाटलं. आणि याच्या अंगात काय कमी ताकद होती का. महाराज रावणाला आचीकोचे खवलेत आणि पडीत वाड्यासारखं दरवाजा जे रावण गेला जे ताकद लावून लाथ मारल्याबरोबर भयानक आवाज आला आतून. फक्त तो एकाच्या कानावर. सगळे देवलोक होते कोणाच्याच कानावर आवाज नाही. इतका किरकस आवाज आला की एवढा ताकदवाद रावण त्याचे गर्भच गळाले सगळे. हातात पायाला चक्कर आली त्याला. काय आवाज आहे भयंकर. मला वाटलं सगळ्यालाच ऐकू गेला असेल. आवाज फक्त एकट्या पुरता आला. थर 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 कापायला. आता बळच शक्ती आणली अंगात. पुन्हा येऊन बसला जागेवर. त्या प्राध्यापकांनी काय झालं काऊन येऊन बसला. दरवाजा ते म्हणला हल्ला पण नाही. आणि मोठ्याने इतका कर्कश आवाज आला म्हणला आतून. म्हणला पुन्हा एक लाथ हात. म्हणला आपल्या बापाचा लागलेला खायला. मला बरं जाऊन एक काम करा तू तिथे जाऊन म्हणा हॅलो कोण आहे आतमध्ये तू एवढ्या जोरानं वळवलास. तू म्हणला हा हे विचारू शकतो. समोर गेलाय आवाज दिला कोण आहे. कोणी म्हणल्याबरोबर त्याला सांगितलं मी भस्मासूर आहे. इतक्या जोरात ओरडलास तू. म्हणला हो. का ओरडलास. तो म्हणला महाराज माझ्या डोळ्यावर पहारी दिलेले लोखंडाचे आणि दार. त्याचं कनेक्शन दरवाजाला आहे. दरवाजा दिसतात जर हात टेकला तर तो माझ्या पहारी डोळ्यात घुसतात. असं कनेक्शन आहे. आणि कोणत्या मूर्खांना हाणली आणि कोणाला म्हणतो ह्यो कोणाला रावणालाच म्हणाले. कोण्या मूर्खाने इतक्या जोरात लाथ हाणली. म्हणला पहारी 2-2 इंच माझ्या डोळ्यात गेल्यात. रक्ताच्या धारा लागल्यात. म्हणला म्हणला आणि तू ह्या कोठडीत आहेस. म्हणला हो. आणि तू ही इथं कवरक रवानगी आहे. तू इथून कवा सुटणार आहे. ते म्हणा इथून मी सुटणार आहे. लक्षात ठेव अज राजाचं राज्य चालू आहे. त्याच्या पोटाला दशरथ येणार आहे. दशरथाच्या पोटाला रघुनाथ येणार आहे. रघुनाथाची बायको रावण पळून देणार आहे. आणि रावण पळून देणार आहे. मग तिथं नंतर रघुनाथ त्याला मारणार आहे. मग तो रावण इथे येणार आहे. मग माझी सुट्टी होणार आहे. मग माझ्या जागेवर कोण येणार आहे. ते रावण येणार आहे. हे कोणाला सांगायला रावणाला सांगाय नाही का. मग तो रावण इथे येणार आहे आणि मग मला सुट्टी होणार आहे. आता तर शांत बसावं की नाही. संत तुम्हाला सांगितलं बाबा हे शरीर म्हातारं होणार आहे आणि मग हे बसण्यात जाणार आहे आणि तुम्ही मग 84ला जाणार आहे. आता तर यंदा ती लागवण 84 बाजूला करायची. पण कोणाची भावकी येईल लक्षात घ्या. म्हणून ही फार अवघड आहे. म्हणून तुकोबाराला सांगावं बाबा मी ही जात काय आहे हे संतांना ज्ञात आहे. म्हणून संतांचे पाय धरा. संतांतून तुम्हाला तुमचं स्पष्ट होईल. आणि तुम्ही स्पष्ट झाल्यानंतर हे 5 तत्वाचं हे शरीर आहे प्रत्येकाचं ते आपल्याला उल्लंघन झालं पाहिजे. हे शरीर मी नाही वाटलं पाहिजे. आता कधी वाटलं पाहिजे. स्वप्नातलं शरीर तुम्हाला चेव आल्यावर मी वाटतं का नाही वाटत. स्वप्नातली बायको माझी वाटते का. स्वप्नातलं वैभव आपलं वाटतं का. स्वप्नातली दैन्य अवस्था आपली वाटते का. जे आल्याबरोबर वाटतं ते कसं होतं खोटं होतं सगळं ते. अशी स्थिती होते. आता हे शरीर खोटं वाटलं पाहिजे आणि मी नाही वाटलं पाहिजे. बाय बाप याला भजन करावं लागतं. फुल भजन झाल्यानंतर जेवढा रोग आहे तेवढं महान औषध खाल्ल्यावर रोग बाजूला होत असतो. आपण भजनातून कमी पडलो म्हणून तो कुमारायला म्हणजे बाबा मी ह्याशी काय जाती अवघड किती पाहत असताना किती अवघड आहे. ज्या बुद्धीनं मी काय सारखं होय ती बुद्धी आपण व्यवहारात लावली राजकारणात लावली सर्व्हिसला लावली मेंदूची डॉक्टर झालो नाही का वकील झालो जज झालो मोठमोठे इंजिनियर झालो लक्षात घ्या. पण तरी सुद्धा त्या बुद्धीचा उपयोग झाला नाही. कोणीही झालं तर मेल्याशिवाय राहत नाही. ती बुद्धी फक्त आपल्याला ओळखण्याकरता ईश्वराने दिलेली आहे. भगवान सांगतात भागवतामध्ये उद्धवाला सांगितलंय मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिला. एवढा अधिकार आपल्यामध्ये असताना तो अधिकार आपण गमून बसलो खुशाल व्यवहाराच्या नादी लागलो आणि व्यवहाराच्या नादी लागल्यानंतर आपल्या बुद्धीचा आपण दुरुपयोग करू लागलो राहणार. लक्षात घ्या. आणि आपल्या बुद्धीचा जर योग्य उपयोग केला तर काय बुद्धीचा असताना महिमा आहे. ज्ञानोबारायने हरिपाठामध्ये गायलेला आहे. बुद्धीचे
ज्ञानोबराय लिहितात हरिपाठामध्ये, आपण नुसतं हरिपाठ म्हणण्यावर घालतो, टाइमपास करतो. बुद्धीचं वैभव अन्य नाही तुझे, म्हणजे मी दुसरा नाही. एका केशवराजे सकळ सिद्धी. पण महाराज एवढी मोठी आपल्याकडे शक्ती असताना किती अवघडून गेलोत आपण. बरं आपणच अवघडोत का दुसऱ्याला बी अवघडले आपण? काय केले आपण? एक माणूस गावातले प्रतिष्ठित खूप श्रीमंत, सगळ्या गावाकडे लक्ष ठेवायचे, पण हळूहळू पुढं प्यायचं व्यसन लागलं. मग प्यायचं व्यसन लागल्यावर बिचारे कोणाच्या वाटत जात नसत, बोलत नसत, सगळ्यावर प्रेम करायचे, जायचं आपल्या तालुक्याच्या गावाला कचून प्यायचं, घरी बी आणायचं आणि झुलत झुलत घरी यायचं. मात्र त्याचा रोजचा क्रम असा. एक दिवस तालुक्याला गेले आणि भरपूर पेले, चलता येईन, झुलत झुलत ह्याकडची त्याकडीला, त्याकडीचं त्या काळात वाहन नव्हते म्हणून बरं होतं. असं चलत चलत येत असताना त्यांना वाटायला लघवी आल्या म्हणून ते लघवीला बसले खाली. आणि लघवीला खाली बसले, लघवी गिळगी करणं झाली आणि जेच वाकडे झाले तर उठताच येईना. एकदम वाकडे झाले, उठताच येईना. म्हणजे काय झालं भानगड? मागून 2-4 जण आले. आल्यानंतर ते म्हणले की हा कोणीकडे बघितलं तर झाकड पडू लागले. म्हणजे अरे अण्णा येत नाही. हा काय झालं अण्णा? ते म्हणले अरे लघवीला बसलो आणि काय झालं मला उठताच येईना. महाराज तसेच उचलले, तांग्यात टाकले आणि दवाखान्यात नेले. दवाखान्यात नेलं, डॉक्टरला सांगितलं महाराज पटकन सांगा नाही तर आम्हाला पुढं न्यायला, लवकर पहा तुमच्या अण्णा आहेत बरं, सगळ्या जिव्हाळ्याची सगळ्याच्या. डॉक्टरनं दवाखान्यात घेतलं, सांगितलं तुम्ही बाहेर बसा, मी यांना तपासतो. महाराज तपासलं की पाटलं आणि डॉक्टर 10 मिनिटानं बाहेर आल्यावर हे उठून भरायले. काय झालं डॉक्टर साहेब, कसं काय? ते म्हणजे काहीच नाही. अरे गोळीचं काम नाही, इंजेक्शन तर नाहीच नाही, पण गोळीचं सुद्धा काम नाही. आता येते बाहेर 2 मिनिटात. ते म्हणजे बरं झालं तर काय? काय नाही झालं म्हणले. ते लगीला बसले का, एक भानगड झाली. लगीला बसले तेव्हा लगीन उठायच्या वेळेला त्यांनी चड्डीचं बटन आंगड्याला लावलं इथं. काय केलं? बरं बसलेले होते ते, बसले बसले ते खालचं बटन कुठं लावलं? बरं कोणाला उठता येईल आंगड्याचं बटन चढीला लावलं? काय झालं होतं? काहीच झालं नव्हतं. बटनात बदल झाला. आता ती स्वतः अवघडले होते का सगळ्याला अवघडले त्यांनी? आणि कोणाची गती अशी ही आपली गती आहे. लक्षात घ्या. या अवघड्यातून बाजूला व्हायचं असलं तर या पंचतत्वाच्या शरीराहून आता मी वेगळा वाटलो पाहिजे. तर या भजनाची किंमत, आपल्या कीर्तनाची किंमत, सप्ताहाची किंमत, आपल्या ह्या परिश्रमाची किंमत लक्षात घ्या. याचं उल्लंघन झालंच पाहिजे. म्हणून तर तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्याकडे नाही होता उल्लंघन, नाही होता उल्लंघन. हो नाही होत उल्लंघन. नसता भिन्न दुसरे
जीव हा परमात्म्याहून वेगळा नाही. नीट ऐका. ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात एक हरी आत्मा. काय लिहितात हो महाराज? हरी आत्मा जीव शिव एक आहे, सारखे पण नाही. पुन्हा सांगितलंय वाया तो दुर्गमा खाली मन. म्हणून जीव परमात्मा आहे कोणत्या बी देहातला, पण कोणत्या बी देहात ओळखू येत नाही. माणसाच्या देहात ओळखू येतं, पण माणसं कशाच्या नादी लागलेत काही कळच ना. लक्षात घ्या. म्हणून नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे. मी परमात्म्याहून वेगळा नसताना मला मी परमात्मा अरे जीव सुद्धा वाटत नाही. मी शरीर वाटायलो, शरीर सुद्धा वाटत नाही. कोणीतरी वर्णाश्रमी वाटायलो, कोणीतरी नाते गोते वान वाटायलो. याच्यातले कोणीच नाही. तुम्ही जीव रूपानं परमात्मा. आणि तुमच्या ठिकाणी इतकी शक्ती आहे महाराज. जीव जगापेक्षा मोठा आहे. आणि ऐका. म्हणून जग वपायले जीवामुळं. सगळे एखाद्या मेलेल्या बाईच्या अंगावर दागिने घातले भरपूर, आणि तिच्या शेजारी एक सौभाग्यवती आहे जिवंत, तिच्या अंगावर जर भरपूर दागिने घातली तर कोणती ओपन? जी जिती ती ओपन का मेलेली ती जिती ओपन नाही का? सोन्यामुळं वपायली जिती का मेलेली सोन्यामुळं वपायली? महाराज जिवंत बाई सोन्यामुळं वपायली. अरे ते सोनं वपायले ते जीवामुळं येड्या अवलंबीच्या. हो काय ताकद आहे तुमच्यात, समजलं का? तुमच्यापेक्षा काय मोठं आहे, जग कनिष्ठ आहे. तुम्ही जगाकरता लुसलुस करायले नाही का? काय शक्ती तुमच्यामध्ये. हे लाईटनं सगळे लोक दिसायलेत, कळायला ना बोलणं. ह्या लाईटनं लाईट प्रकाशन करायला सगळे यायचं, पण मंडपात लिहायचंच करायला. सकाळी दिवस निघल्यावर सगळ्या जगाचं प्रकाशन करतो, ध्यानात घ्या. आणि तुम्ही सूर्याचं प्रकाशन करता. हो तुम्ही सूर्याचं प्रकाशन करता आणि जगाचं बी करता. सूर्य दिसत्या जगाचंच प्रकाशन करतो. सूर्याला सूर्य माहित नाही, जगही माहित नाही. सोनं दिसतं सोन्यामुळं का सूर्यामुळं? खरं सांग, कशामुळं सोनं दिसलंय? मग सूर्य मोठा का सोनं? म्हणा, घेऊच नका गडे. आणि सूर्य दिसला सूर्यामुळं का डोळ्यामुळं? मग डोळ्यामुळं डोळा का सोन्यामुळं डोळा का डोळ्यामुळं सोनं? क्या बात आहे, लक्षात घ्या. अरे तुमच्याजवळ सोनं नाही पण डोळा आहे ना. आणि या बाया दागिन्यानं वपायलेत का दुसऱ्याच्या डोळ्यानं? ध्यानात घ्या. सगळ्या बाया आंधळ्या असल्यावर ह्या वाराडनी सोनं घालतात का अंगावर? आंधळ्या वाराडनी सगळ्याच असल्यावर त्या बायाला दागिने घालून जावं वाटेल का? मग डोळ्यावाल्यामुळं जावं वाटेल का सोन्यामुळं? अरे का आकली गहाण ठेवल्यात का तुम्ही? काय शक्ती आहे तुमची, इतकीच ताकद आहे. जीवापेक्षा जीव जगापेक्षा मोठा आहे. म्हणून जगाकरता लुसलुस करू नये जीवानं. आणि काऊन लुसलुस करायला? जग ओळखीलं नाही म्हणून. जीवानं जग ओळखीलं नाही, जग ओळखीत असतं या मंडपामध्ये. भागवतातून, गीतेमधून, ज्ञानेश्वरीमधून, तुकोबाराच्या गाथ्यातून जगाचं स्वरूप कळत असते, जीवाचं स्वरूप कळत असते. पण एवढा प्रकाशमान जीव आहे, पण त्याच्या भोवती अज्ञानानं थैमान घातलंय. म्हणून त्या अज्ञानाचं वर्णन अभंगाच्या तिसऱ्याकडे Ah
अंधाराने तेज नेले. अरे प्रकाश अंधाराला घेऊन बाजूला सरकत असतो का अंधारानं प्रकाश हरण कराव. कमालीची गोष्ट आहे राव. आपल्या ठिकाणी अज्ञान आहे महाराज आपल्याबद्दल. जगाबद्दल ज्ञान आहे पण आपल्याबद्दल अज्ञान आहे म्हणून आपला एवढा प्रकाशमान प्रभाव पण अज्ञानानं प्रकाशहीन झालो आपण. अंधाराने तेज नेले दृष्टी खाली अंतर. महाराज इतकी शक्ती अंधारामध्ये. आता जर विद्युत गेली तर आपले एकमेकाचे चेहरे दिसतील का. मग अंधार हाताला बाजूला करता येईल का. नाही. हातात येतो का पण घोटाळा करीत नाही का. हाताला न येऊन घोटाळा करतो कोण अंधार. आणि तसंच अज्ञान आपल्या ठिकाणी आपल्याबद्दल. अंधारानं तेज नेले दृष्टी खाली अंतर. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात. ज्ञानोबराय म्हणतात लक्षात घ्या काय म्हणतात. ते म्हणतात दृष्टीचे तेज भ्रंशे मग पाशी असताच न दिसे वस्तू जात. तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पाशी असताच न दिसे वस्तू जात. अंधार जर पसरला ना महाराज चांगले डोळे असून आणि पुढं वस्तू जवळ असून दिसत नाही हो. नाही का अशी स्थिती होते. म्हणून आत्ता आपण आपल्याला दिसणार. आपण आपल्याला जसे तसे दिसणार. लक्षात घ्या. आणि माणूस म्हणून दिसायलो आणि माणसं तर मरणार आहेत आणि जीव तर मरणार नाही. काय ओळखलं तुम्ही तुम्हाला. तुम्ही न मरणार आहेत का मरणारे आणि एकूण मरणारे वाटायले का कसे. जे मरणार आहे त्याला कळत नाही आणि ज्याला कळतं त्याला मरण नाही. ध्यानात घ्या. पण तुम्हाला दगडाला आपटीला मरण नाही. कशानंच मरण नाही. हे तुमचं स्वरूप आहे आणि हे सप्त्यात निश्चित कळालंच पाहिजे. 4 सप्ते म्हणजे झाले म्हणजे काय कमी झाले का. अरे याच्यातल्या एखाद्या माऊलीचं जर लग्न झालं असतं 4 वर्षापासून जर तिचा पाळणा हल्ला नसता तर तिला भाकर गोड नसती लागली. खरे का नाही. तिला कोणाचं तोंड पहा वाटलं असतं का आपलं दाखवा वाटलं असतं. कुणीकडे बी पाहिली असती. वैद्यवाल्याकड डॉक्टरकड मुकाड्या नसती बसली. आणि 4 वर्ष झाले सप्ते झाले पण तुम्हाला अजून मी कळलो नाही तर काहीतरी वाटायला का लाज वाटायली का. वाटायली का हे सप्ताच आपल्याला मी काय करताय म्हणून कळालं नाही आपल्याला. का नाही. अरे डोळं संतांच्या संगतीमध्ये या तेव्हाच तुम्हाला कळलं उजळण. आणि उजळल्याबरोबर तुम्ही असे फ्रेश जीवन जगता. कशाही कंडिशन मध्ये चांगल्या दर्जाचं जीवन जगू शकतो. ही शक्ती माणसाच्या मनगटामध्ये. त्याला कोणापुढे हात पसरायची गरज नाही. काय लिहितात ज्ञानोबराय. तुकोबाराय तर माणसाच्या देहात आल्याबरोबर उजाडल्याबरोबर तुकोबाराय नाचूच लागली. भले केले देवराया नाचे तुका लागे पाया. तुकोबाराय देवाला विनंती करता देवा तो मला माणसाच्या जन्माला घातलंस किती मोठं काम केलंस. बरे झाले आलो या जन्मासी महालाभाच्या उत्तम जाने सर्व सुखाची पात्र होई जे दिले इंद्रिये हात पालिका. जन्माला घातलं. बरे झाले आलो या जन्मासी जोड जोडीली मनुष्य देहाशी. काय कमाई केली ना महान लाभाच्या उत्तम राशी. जेने सर्व सुखाशी पात्र होईजे. भिकाऱ्यातला असू द्या देह. देह भिकाऱ्या घरातला पानातला आहे नाही रोगी आहे तरी सुद्धा महान लाभाच्या उत्तम राशी. काय त्याच्याजवळ. अरे इंद्रिय त्याच्याजवळ. जगाला खोटं ठरवणारे इंद्रिय दिले. इंद्रिय हात पाय कान काय पाहिजे अजून सांगा ना. त्या बायाच्या अंगावर काहीतरी ठरपले. तुमच्या अंगावर काय स्वर्ण जर आता तुम्हाला वर पडलं काय तुमच्या अंगावर काहीच नाही का. परमात्म्याला 2 किडन्या दिल्यास केवढ्या देतात त्या. कोणी दिल्यात माईनं का बापानं. लिव्हर दिलं एवढं मोठं. डोळे दिलेत पाहायला. काय शरीरामध्ये रचना करून ठेवली देवानं. एक हाडामासाचं शरीर आहे. रूपही त्या हाडामासातून दिसतंय. शब्दही हाडामासातून ऐकायला मिळतोय. रसना सुद्धा जिभेतून हाडामासातून कळते. सुगंध दुर्गंध सुद्धा हाडामासातून कळतोय. काय कौशल्य देवाने करून ठेवलंय देवा. आणि पुन्हा इंद्रिय दिलेत आपल्याला बाबा.
दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन ज्याने तू जोडसी नारायण ज्यानं तू नारायणला जोडले जाशील अशी शक्ती तुझ्यामध्ये आणि नारायणाला जोडल्या गेलं की नासे जीव पण एवढी शक्ती तुझ्यामध्ये आहे पण अंधारानं तेज नेलेलं असल्यामुळे आपल्याला काही करता येणार लक्षात घ्या आता शेवटी सगळ्याकडे बघितले तुकोबारायने आणि सगळ्याकडे बघून आव्हान केले अभंग रे अवघड समजू नका लक्षात घ्या सगळ्याकडे बघून तुकोबाराय आव्हान करतात देवाकडं तुमच्याकडं काय म्हणतात तुमच्या करता तुकोबाराय अभंगाचं शेवटचं कडं तुका म्हणे दे सगळे देव तुका म्हणे सगळे आपल्या सगळ्याकडे बघितले तुकोबाराने. आता ही स्टेप तर थोडी अवघड वाटते, अवघड नाही, फार सोपी. तुम्ही सगळेजण मिळून काय करा, फक्त देवाचं भजन करायला नादी लागा. देवाला पाणी घाला, नैवेद्य दाखवा, तीर्थयात्रा करा, उपास धरा, यज्ञ करा, काही भानगडी करा, पण देवाला साकडं घाला. देवा संसार वागू नका, मूर्खपणा करू नका. संसार ठरलेला आहे, काय संपत्ती होणार आहे ती होणारच आहे, आणि काय संपत्ती मिळणार आहे ती मिळणार आहे. संपत्ती मिळाली तरी आपल्या खिशात असलेली खिशात नाही. पालातला माणूस बरा आहे का महालातला? लक्षात घ्या, ऐका, नाही का? माणसानं मजुरी करून मारा का मंत्री होऊन मारा का महाराज होऊन मारा? महाराज होऊन मारा. कसं मारा? ही पट्ट्या याला म्हणते. अरे वा, मरूच नाही. अरे मरूच नाही का? मरतच नाही, मरतच नाही ते, हे ध्यानात घ्यावं. आणि काय जवळ असल्यावर मरत नाही हो. अरे एअर कंडिशनचा बंगला बांधल्या म्हणून लई मोठा झाला का? एअर कंडिशनच्या बंगल्यात हिवाळ्यात गारवा घुसत नाही, उन्हाळ्यात गरमी घुसत नाही, आणि मरण घुसल्याशिवाय अरे मरण येऊ देऊ नये का गारवा? काय येऊ देऊ नये आतमध्ये? मरण येऊ देऊ नये आतमध्ये. मरण येत नाही का? येतच नाही. कुणीकडून मरून येईन? कारण जीव हा अमर आहे.
तुकोबाराय म्हणतात बाबा तपासून पहा अमर आहा खरे की पहा खोटे म्हणा देह माझा आईसा मग भरवसा काही म्हणून संसाराकरता भजन करू नका उपास तापास करू नका देव चटकन प्रसन्न होईल लक्षात घ्या पटकन देव तुमचं ऐकन देव परमात्मा प्राप्ती करता लवकर ऐकून घेतो मोक्षा करता संसारा करता ऐकून घेत नाही कारण संसार हा तुमच्या अदृष्टात नाही आता पुढे जाऊन सांगू का अरे खराच नाही अदृष्टात नाही का खराच नाही आता दिसता जर तुम्ही चांगल्या घो कुटुंबात जेवत बसले चौकून चांगलं कुटुंब आहे संपत्ती चांगली घर चांगले सगळे माणसं चांगली तर हवा गेली जाऊ शकते तुमची एखादी संपत्ती खिशातली अरे चावलेला घास तो हा गिळायचा नाही ग्रास गिळी सत्ता आणि काऊन नादी लागला संसाराच्या संसार सोड म्हणतात का महाराज ज्ञानोबा तर म्हणतात आसोणी संसारी पुन्हा काय पाहिजे जीव हे वेगळं फक्त जीवन देवाचं नाव घे वेदशास्त्र उभारी बाहे सदा म्हणून मायबापा हो माय बहिणी हो सगळ्यांनी देवाचं नाव घ्यायला सुरुवात करा आणि कधीपासून सकाळी उठल्यापासून अंग टाकू सर पुन्हा कोणाला पत्ता लागला नाही पाहिजे नाव घेतलं कधी काय देखत माळ वाढायची कारण तुम्हाला बरेच काम माहीत आहेत कोणाच्या नजरी येऊ देत नाहीत तुम्ही घरातल्या माणसाच्या नजरेला येऊ देत नाहीत कोणते काम कापसाचे पैसे सोयाबीनचे पेक्षा कोणा देखात मोजता का मुकाट्यात मोजता सवय नाही तुम्हाला कोणाला नजरी पडू देता का नाही पडू देत कमाशी मोजता तो पत्ता लागू देत नाही का तसं नामस्मरण करा कोणाला मेळ लागला नाही पाहिजे असं नामस्मरण करायचे आणि चलता करायचे पुन्हा संसार करता कामामध्ये काम काही म्हणा राम फळ काय सांगितलंय जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे सुखाचं सुख होईल का दुःखाचं सुख होईल आणि किती भाग्यवान आहेत आपण म्हणून तुकोबाराने शेवटी सगळ्यांना आव्हान केले बाबा तुका म्हणे सवे देवाचं नाव जर तुम्ही घेत राहिले तर नक्कीच तुकोबाराय म्हणतात देव तुम्हाला मुक्कामाला नेऊन घाली तुका म्हणे सवे देव घेता ठाव दावील नाही होत उल्लंघन नसता भिन्न तू सगळे सगळे काळीनं भजन म्हणून एकदा देवाचं भजन करा विठोबा म्हणता का म्हणून तुका म्हणे सवे देव घेता ठाव दावी नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे लक्षात ठेवा ऐका जरा नीट आणि सांगितल्याचा राग मानू नका लक्षात घ्या तुमच्या कल्याणाचं आहे आतापर्यंत संताशिवाय आपल्या कल्याणाकरता कोणीच बोललं नाही आपली आई सुद्धा बोलू शकत नाही कारण आई आपली अंधळी आहे आईला विवेकहीन आहे आपली आई कायच करावं तिला जर गुरु भेटला असता तर तिने आपल्याला सांगितलं नसतं का तिचा तरी काय दोष आहे आपली आई अज्ञानी म्हणून तुला तू माझा मुलगा म्हणून समजलंय आणि आता त्या सुद्धा आईचा उद्धार करू शकतो आपण अज्ञानी आईचा सुद्धा आपण अज्ञानी आईचा सुद्धा उद्धार करतो तुकोबाराय म्हणतात जर हे तुम्ही ध्यानात घेतलं ना अज्ञानी आई बापाचा सुद्धा उद्धार होतो आपुल्या हिता जो अशी जागता तुकोबारायची सही महाराज खाली धन्य माता पिता तयाची या अरे चिंतन ध्यानात घेतलेला मुलगा ध्यानात आहे का त्याचे मायबाप धन्य आहेत मायबाप धन्य आहेत लक्षात घ्या अशा स्थितीला आपल्याला पोहोचता येत आहे ते बी देवाच्या भजनाला तुका म्हणे सवे देव घेता ठाव दावीर नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे ज्ञानेश्वर तुका
कथा